आम्ही भारतीय नागरिक असून आम्हाला जागा नाही, परदेशातल्या लोकांना जागा मिळते. मग आम्ही काय केलं? आम्ही जन्माला येऊन चूक झाली का आमची? आणि जन्माला येणं ही चूक जर असेल तर सगळे जाऊन आत्महत्या करू. आम्ही काय करा? पर्याय काय याच्या व्यतिरिक्त? आणि राजकीय वारंवार 50 वर्षापासून आम्ही जसं भारत स्वातंत्र्य झाले तेव्हापासून आमची मागणी आहे, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. कारण ही काय करणार आहेत? साधारण लोक आहेत, भिकारी लोक आहेत, गरीब लोक आहेत, ऊस तोडून खाणारे, ऊसतोडी करून खाणारे मजूर आहेत. आज बोलते उद्या निघून जाते, त्या गावाहून त्या गावाला भटकंती करते. पण आमच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांचं तरी कमीत कमी आमचं भविष्य सुधारित व्हावं, त्यांचं व्यवस्थित व्हावं, एवढीच मागणी आमची. ग्रामसेवकच्या हात जोडून विनंती केली. ग्रामसेवक दखल देत नाही. सरपंचाला पिढी प्रत्येक दर 5 वर्षाला सरपंच चेंज होते. त्यांची एकच अट आहे की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. 80% लोकांना जमीन नाही इथं. 80% लोक कुठं जाळायचे? त्यांच्यातले मरत नाही. बऱ्याच वेळेस रोडच्या खड्ड्यामध्ये जाळलं. आणि इथं फक्त या गावामध्ये असेल किंवा प्रत्येक गावामध्ये जात बघून, धर्म बघून, पंथ बघून म्हणजे विकास त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो. अशा पद्धतीची परिस्थिती नक्कीच आहे. तर काय नेले याच्यात? ह्या ट्रॅक्टर मध्ये का बघू शकता तुम्ही. बघा मूलभूत समस्येसाठी कशा पद्धतीने झगडावं लागत आहे. आणि इथं बघा स्मशानभूमी, हक्काची स्मशानभूमी, मरण्यासाठी जागा देतं का? जागा घर तर नाहीच नाही, घरदार नाही, म्हणजे कुठल्या म्हणजे सेवा सुविधा पोहोचत नाहीत, पण मरण्यासाठी जागा देतं का? जागा देतं का? जागा. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी म्हणजे निश्चितच निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी संजय राठोड जे इथले ग्रामस्थ आहेत किंवा नागरिक आहेत, त्यांचंही म्हणणं आपण ऐकून घेऊ या संदर्भात. इथं अशी कंडिशन झालेली आहे की जसं परदेशातले लोक आपल्या बाहेर ज्या देशातल्या लोकांना नागरिकत्व देतात, तसं बाहेरच्या जे देशात आहेत त्या लोकांना कमीत कमी सन्मानाने मरण्याचा तरी अधिकार असावा. बरोबर. आमचं आयुष्य तर बरबाद झालं. रस्ते नव्हते आम्हाला शाळेला जायला, शिक्षणासाठी आम्हाला अपमान करण्यात आला. आम्हाला शिक्षण मिळालं नाही, व्यवस्थित रस्ता मिळाला नाही. मग आम्हाला आमची पिढी गेलेली तर आहेच, पण कमीत कमी आमचे लेकरं तरी व्यवस्थित राहावे, आम्ही तरी सुखानं मरावं कमीत कमी. एवढी येता जाता रस्ते पण चांगले नाहीत. रस्त्याची कंडिशन तशीच. कोणत्याच मूलभूत सुविधा जे शासन फक्त उजागर करतंय की ह्या सुविधा आहेत, त्या सुविधा आहेत, कोणत्याच सुविधा नाहीत. आणि स्मशानभूमीसाठी मी स्वतःहून 2 वेळेस आपल्या ग्रामसभेमध्ये मी स्वतःहून सरपंचासमोर हात जोडून विनंती केली, विषय मांडला तर सरपंच बी कानावर घेत नाहीत. आणि ग्रामसेवक पण त्यांनी स्वतः म्हणतात की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या आम्हाला. आमच्याकडे जागा जर असती तर आम्ही स्वतः बांधलं नसतं का? मग बरोबर, जागा असती, जागाच नाही तर मग बांधायची कुठून? ती जागा शासनाला अधिकार नाही का? शासनाने करून देऊ नये का आम्हाला जागा उपलब्ध? किती लागणार आहे ती जागा? 2 गुंठे जागा. देशातल्या बाहेरच्या लोकांना राहण्यासाठी जागा मिळते, त्यांना स्मशानभूमी बांधून देण्यासाठी जागा मिळते, आणि आम्हाला जागा नाही का? बरोबर. आम्ही भारतीय नागरिक असून आम्हाला जागा नाही, परदेशातल्या लोकांना जागा मिळते. मग आम्ही काय केलं? आम्ही जन्माला येऊन चूक झाली का आमची? आणि जन्माला येणं ही चूक जर असेल तर सगळे जाऊन आत्महत्या करू. आम्ही काय करा? पर्याय काय याच्या व्यतिरिक्त? आणि राजकीय वारंवार 50 वर्षापासून आम्ही जसं भारत स्वातंत्र्य झाले तेव्हापासून आमची मागणी आहे, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. कारण ही काय करणार आहेत? साधारण लोक आहेत, भिकारी लोक आहेत, गरीब लोक आहेत, ऊस तोडून खाणारे, ऊसतोडी करून खाणारे मजूर आहेत. आज बोलते उद्या निघून जाते, त्या गावाहून त्या गावाला भटकंती करते. पण आमच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांचं तरी कमीत कमी आमचं भविष्य सुधारित व्हावं, त्यांचं व्यवस्थित व्हावं, एवढीच मागणी आहे आमची. ग्रामसेवकच्या हात जोडून विनंती केली. ग्रामसेवक दखल देत नाही. सरपंचाला पिढी प्रत्येक दर 5 वर्षाला सरपंच चेंज होते. त्यांची एकच अट आहे की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. 80% लोकांना जमीन नाही इथं. 80% लोक कुठं जाळायचे? त्यांच्यातले मरत नाही. बऱ्याच वेळेस रोडच्या खड्ड्यामध्ये जाळलं काही वेळेस. आज असली परिस्थिती आहे, खड्डे भरले. पाऊस 2-4 दिवसांना पाऊस कंटिन्यू चालू आहे. 2 ट्रॅक्टरने ही प्रेत जाळायचं कुठं? कोणाच्या शेतात जाऊन नेऊन जाळायचं? ट्रॅक्टर बघा, का आमच्या स्वतःच्या दारातच जाळायचं? ट्रॅक्टर बघा, 2 ट्रॅक्टर. एक वेळेस मी स्वतःहून वैयक्तिक विचारलो तो, गावच्या आपल्या स्मशानभूमीत आणून जाळा तुम्ही.
असं म्हणते सरपंच. गावच्या स्मशानभूमीचं 2 किलोमीटर आहे बरोबर. गाव इथून. हे होऊ शकतं का शक्य? आमच्या समाजाची आम्हाला जर दिली, ही होण्याच्या अगोदर जरी दिली असती तरी ही वेळ आली नसती आमच्यावर का? प्रत्येक वेळेस आम्ही मेल्याच्या नंतरच आठवण करायची यांना. आमच्या घरातले कुणी मेले की आम्ही जायचं, आम्हाला जागा देताव का? मरण्याच्या अगोदर 2-4 दिवसापासून धुडधुडी असते आमच्या जीवात की आपलं आजी आजोबा किंवा आई वडील कोणी जर एक्सपायर जर झाले तर आपण जाळायचं कसं? यांना कोण्या ठिकाणी जाळावं? हातापाया पडावं लागतात कोणत्या तरी शेतकऱ्याचे, तुमच्या बांधावर तरी जाळू द्या म्हणून. अशी परिस्थिती निर्माण झाली. जर ह्यांनी जर आमचे 10 वर्ष 5 वर्षापासून किंवा या वर्षामध्ये जर केली असती यांनी जागा उपलब्ध आम्हाला, तर ही आम्हाला लाचारी पत्करायची वेळ आली नसती ना. फक्त आमचा वापर काय करेल? फक्त वोटिंगसाठी. मतदान झालं, विषय संपला. शासनातर्फे आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. आमच्याकडे जागा नाही, आम्हाला स्वतःला राहण्यासाठी जागा नाही. आम्ही 10-15 फूट जागेमध्ये राहिलो स्वतः. मग आम्ही जागा जर असती तर आम्ही स्वतःच्या शेतात घर बांधले असते आमचे. आज तुम्ही फिरून बघा, आमची असली परिस्थिती आहे ना की आम्हाला स्वतःला राहायपुरती जागा नाही. आम्हाला पाण्याची तशीच अवस्था. 4 पाहुणे जर घरात जर आले तर पाणी मिळत नाही आम्हाला प्यायला. विकत पाणी घेऊन द्यायचं. 2 हिरी चोरीला गेल्या म्हणते. विहिरीपर्यंत पाईपलाईन नेली, विहिरी बुजून गेल्या. पाणी नसताना तिथपर्यंत कनेक्शन नेलं पाईपलाईन सुद्धा. आज पाणी टाकी बांधून अजून पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिले. पाण्याच्या टाकीत पाणी केंद्र शासनाची योजना म्हणून उपलब्ध करून दिले. केंद्र शासनाच्या जागेत बांधलं तर त्याच्यात पाणी सोडायला तयार नाही. टेस्टिंगला पाणी नाही. त्यामुळे 8 दिवस गावात लाईट नसते आमच्या. लाईटीचे प्रश्न आहेत, लेकरांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत आमचे. मच्छर राजू ती मच्छर या भारत देशात दुसऱ्या देशातल्या लोकांना सन्मान मिळतं. यायला त्यांना काही त्रास जर झाला तर ह्यांना असं झालं, त्यांना तसं झालं, मीडियावर दाखवते. मग आमची दखल घ्यायची नाही का? आम्ही जन्माला येऊन चूक झाली का आमची? हे आमचा प्रश्न आहे. आजच्या ज्या घटनेसंदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे आता ही जी माझं एकच मत आहे. एक आम्हाला जागा आज आम्हाला जाळण्याचं, आमच्या आजीचं अंत्यविधी करण्याचा आम्हाला त्यांनी स्वतःहून आम्हाला पर्याय द्यावा. कलेक्टर नाही, तसं नाही. जर पर्याय देत नसतील तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊ आणि डेड बॉडी घेऊन जाऊ तिथं आणि तिथं उपोषणाला बसू. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आमच्याकडे पर्याय. लास्ट कोणाच्या शेतात जाणार? कोणी जाळू देत नाही. बरोबर. नदीत जाळावं का? रोडवर जाळावं का? आता ठिकाणी अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी संजय राठोड सरांनी इथं उपस्थित केलेले आहेत की आम्ही भारतीय नाहीत का? आणि आमचं म्हणजे परकीय लोकांबद्दल अश्रू ढाळणारं इथलं सरकार असेल किंवा परकीय लोकांबद्दल संवेदना दाखवणारं म्हणजे परिस्थिती असेल, परंतु इथं माणूस मेल्यानंतर इथं म्हणजे स्मशानभूमी मिळत नाही, मूलभूत समस्याचं समाधान मिळत नाही. पुन्हा त्याच नंतर या गोष्टीनंतर आम्ही भारतीय नाहीत का? नसला तर मग आम्हाला काय करावं लागेल? आमच्याकडे म्हणजे आमचा जर म्हणजे विचार केला जात नसेल तर आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी परिस्थिती या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेली आहे. म्हणजे किती विदारक भयानक चित्र आहे, म्हणजे ज्याच्या त्याच्यावर आल्याशिवाय कळत नाही. इथे लोकांना वाटू शकतं किंवा ही काय आहे, म्हणजे काय बोलायलेत किंवा कसं बोलायला. हा म्हणजे हक्काचं बोलत असताना किंवा वेदनेचं बोलत असताना, व्यथेचं बोलत असताना म्हणजे लोक म्हणजे त्याबद्दल म्हणजे संवेदना दाखवणार नाहीत. परंतु निश्चितच या ठिकाणची परिस्थिती जवळ बघितल्यानंतर कळू शकते की आपल्या घरातली आजी असेल, आई असेल, वडील असेल, हे कुणी जर मेल्यानंतर धुडधुडी शब्द वापरला त्यांना की म्हणजे त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी आता कुठं करावा, कसं करावा. म्हणजे मेल्यापेक्षा किंवा म्हणजे दुःखापेक्षा ही सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेली आहे. आणि अंत्यविधीला जागा जर नाही दिली तर आजच्या जी आमचं म्हणजे आजीची बॉडी आहे ती आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊ, अशा पद्धती या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. थांबतो या ठिकाणी. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. कुणाचं
आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.